राहील. त्याचबरोबर घरातल्या ज्येष्ठांचं सहकार्य आणि आशीर्वाद तुमच्या सोबत असतील. आता कुटुंबात जे अविवाहित आहेत, ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत, त्यांच्या लग्नाचे योग आहेत का? तर योग आहेत. चांगले स्थळं येऊ शकतात. तुम्ही शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. एखाद्या चांगल्या व्यक्तीची ओळख होऊ शकते, ज्यातून विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना सकारात्मक असणार आहे. जुने गैरसमज जर तुमच्या नात्यात काही झाले असतील तर ते दूर होऊन पारदर्शकता आणि विश्वास वाढण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्याकडनं प्रयत्न नातं सुधारण्यासाठी करू शकता. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत अनुकूल आणि यशदायी म्हणावा लागेल, कारण ग्रहमान तसा आहे की अभ्यासातली एकाग्रता वाढणार आहे. स्मरणशक्ती सुद्धा तुमची साथ देणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी सकारात्मक बातम्या मिळण्याची शक्यता आहे. आता लक्ष कुठे द्यायचंय, काळजी कशात घ्यायची, तर आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची. नसा, खांदे किंवा घशाशी संबंधित किरकोळ वाटणारा त्रास जो आहे ना, त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो त्रासदायक ठरू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, योगासनं, प्राणायाम या गोष्टींना आयुष्याचा भाग बनवणं आवश्यक आहे. आता उपासना तुम्ही कोणती करायची आहे, तर अर्थातच मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुधाची देवता आहे गणपती बाप्पा. त्यामुळेच गणपती बाप्पाची उपासना करणं तुमच्यासाठी नेहमीच फायद्याचं ठरतं. तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असल्या पण तुम्ही गणपती बाप्पाला शरण गेलात तर तुमच्या आयुष्यातल्या त्या समस्या दूर करण्यासाठी गणपती बाप्पा नक्कीच तुमची मदत करेल. दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. बुधवारच्या दिवशी हिरव्या भाज्या, मूग किंवा हिरवे कपडे गरजू व्यक्तींना दान करणं सुद्धा लाभाचं ठरतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना व्यावसायिक अडचणी आहेत त्यांनी दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी सुद्धा दूर होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीसाठी आर्थिक उन्नती, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक सुखाचा असणार आहे. फक्त वाणीवर संयम ठेवणं आणि आरोग्याची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. मित्रांनो, जाता जाता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट खास मिथुन राशीच्या लोकांसाठी, जर तुम्ही कुठल्याही मानसिक त्रासात असाल किंवा निर्णय घ्यायला तुम्हाला त्रास होतो आहे, कुठल्या तरी अशा अडचणीत आहात की त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही, तर रेकी ही तुम्हाला त्या बाबतीत मदत करू शकते. पण रेकी म्हणजे नक्की काय किंवा ती कशी घ्यायची, रेकी आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करते, रेकीमध्ये नक्की काय केलं जातं, या संदर्भातला एक पॉडकास्ट आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर नुकताच प्रसारित झालेला आहे. त्यामध्ये रेकी ग्रँड मास्टर अस्मिता सोनी मॅडम आहेत, ज्या अत्यंत सुंदर पद्धतीने